विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर व जीवनावश्यक वस्तूंमध्ये सातत्याने दरवाढ करत सर्वसामान्यांची पिळवणूक करत असून व धार्मिक द्वेष पसरवून नागरिकांचे दुसरीकडे लक्ष वेधण्याचा मोदी सरकारच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे भोंगा आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आमदार प्रणितीताई शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। प्रतिनिधी बंदेनवाज शेख। शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात आज आम्ही इथे विरोध करत आहोत। आपण पाहत आहेत गेली महिनाभरात पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत, जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहेत। गेल्या महाराष्ट्रामध्ये गेली आठवडाभरात भोंग्याच्या विविध कारणाने महाराष्ट्र होऊन निघत आहे। मला माननीय राजसाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे की आपण जे जातीय तेढ निर्माण करत आहात ते जातीय तेढ निर्माण न करता जे केंद्र शासनाने मोदी सरकारने जी महागाई वाढवली आहे त्यांच्या विरोधात आपण भोंगे लावून जर आंदोलन केले तर सामान्य जनतेला आपला दिलासा मिळेल। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलं की जीवनावश्यक वस्तू आणि डिझेल आणि पेट्रोल मोदी सरकारने सांगितले की त्याचे दर कमी होतील। जर हे दर येणाऱ्या काळामध्ये कमी नाही झाले तर युवक काँग्रेस विविध माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आंदोलन ज्या प्रकारे झाले त्या प्रकारे विरोधात मोठमोठे आंदोलन घेण्याचा प्रयत्न सोलापूर शहरात आम्ही करू। आणि येणाऱ्या काळामध्ये इशारा दिला होता की नरेंद्र मोदींचा जिथे फोटो असेल तिथे आम्ही काळे फासू। आता सोलापूर शहरातले सर्व पेट्रोल पंपावर जे नरेंद्र मोदींचे फोटो हटवले गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तर नरेंद्र मोदी यांनी जर या वस्तूंचे आणि ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी नाही केले तर यापुढे मोठे आंदोलन या शहरामध्ये घेतले जाईल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।